हा लागत नाही. हा आत्ताच्या कलियुगातला इतिहास आहे. शिवसैनिक आहात तुम्ही. शिवसैनिक जनरली अशी भाषा बोलत नाहीत. अंगावर आले की शिंगावर घेण्याची भाषा शिवसैनिक करतोय. बाळासाहेब सांगायचं, कोणी अंगावर आलं की शिंगावर घ्या. तुम्ही थोडीशी याबाबत भूमिका घेताना थोडेसे दबून भूमिका घेतात सरकारमध्ये असल्यामुळे. अजिबात नाही. आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत. हां. आम्ही काय कोणाचे 5-50 खाल्लेले नाहीत. उपकार आमच्यावरती नाहीत कोणाचे, त्यांच्यावरती आमचे उपकार आहेत, लक्षात ठेवा. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आमच्यावरती उपकार कोणाचे आहेत? बाळासाहेबांचे आहेत. आमच्यावरती उपकार कोणाचे आहेत? एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत. ते आम्ही कधी विसरू शकत नाहीत. म्हणून तर आम्ही बाळासाहेबांना सोडलं नाही ना. म्हणून आम्ही सांगतो, आम्ही दबणारे शिवसैनिक नाही आहेत. आम्ही जशाच तसं उत्तर देणार आहोत. परंतु आज नेते पण आमचे काम करतात. महाराष्ट्रामध्ये युती टिकवायचे, सगळं टिकवायचे, त्या अनुषंगाने आम्ही चाललेलो आहे. त्यामुळे तुमचे हात बांधले गेले असं तुम्हाला वाटतं का? नाही ना, हात बांधले असं नाही म्हणता येणार. पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सडेतोड बोलणार. ते काही का असं ना, त्यावेळेला ते आम्ही बोलतो आणि सांगतो पण. आणि मगाशी मी सांगितलं तुम्हाला, जर एखाद्या वेळेस चूक झाली तर आम्ही 4 पावलं मागं सरकू, नमस्कार करू. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही. हा आमचा भाना आहे. कारण बाळासाहेबांनी तेच आम्हाला सांगितलं, जोपर्यंत तुम्ही चुकत नाही तोपर्यंत वाकायचं नाही. त्याप्रमाणे मग आता या केसमध्ये तुमचं काय म्हणणं? तुम्ही आता इथे एवढे दिवस लावून धरतात मागणी, तरी सुद्धा मागणी पूर्ण होत नाही. म्हणजे बघा ना, आणखी शेवटचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमचे माझे कोण बोलले होते हे विधान, हे जेव्हा विधानाची चर्चा होते, या पालकमंत्रीपदाच्या वादावरनं महेंद्र थोरवेस माझे म्हणाले होते की सुतारवाडीत बसलेले औरंगजेब, असं ते म्हणाले होते. ठीक आहे. आता काय आहे, प्रत्येक जण वेगवेगळा, सगळेच भरतशेठ होऊ शकत नाहीत, सगळेच आमचे एकनाथ शिंदे साहेब होऊ शकत नाहीत, सगळेच देवेंद्र फडणवीस साहेब होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आमचं थोरवे काय बोलला, दळवी काय बोलले किंवा काय बोलले, काय त्याची कारणं असू शकतात. आणि ती कारणं कदाचित एखाद्या वेळेला मी त्यांना तुमच्याकडे पाठवतो, ते तुम्हाला सांगतील. तुमच्याशी चर्चा नाही करत का ते बोलताना? तुमचे जवळचे मित्र काय आता, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, सगळ्यात ओपन करायच्या नसतात. त्याप्रमाणे आम्हाला पण पुढं वाटचाल करायची आहे. आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या जोडीला काम करतोय, देवेंद्र साहेबांच्या, अजितदादांच्या, ह्या सगळ्यांच्या जोडीने काम करतोय. त्यामुळे त्यांनाही कुठं काय चुकीचं होता कामा नये, ह्या अनुषंगाने आम्ही. पण झालं कसं ना, मी काम विचारतो तुम्हाला वारंवार. हा प्रॉब्लेम तुमचा आता यावेळेस युतीचं सरकार आहे तुमचं, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचं महायुतीचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हाही तुम्ही तटकरेंसोबत सत्तेत बसला होता, तेव्हाही हाच प्रॉब्लेम होता. तेव्हाही ते थोरवे किंवा दळवी कोणतरी म्हणाले होते, पालकमंत्र्यांबद्दल एक विधान केलं होतं त्यांनी की ही मुलगी आहे, तरुण, तिला काय समजत नाही, तो शब्द मी वापरत नाही, त्याच्यावर झालं होतं. हा झाला एक मुद्दा. दुसरा मी पक्षाबद्दल बोलतो. राष्ट्रवादी तेव्हा निधी देत नाही, म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंकडे तेव्हा तक्रार करायचा, काही निधी मिळत नाही. आम्ही आता बघतोय या सरकारमध्ये पुन्हा तशाच आशाच्या तक्रारी येत आहेत की अजित पवारांकडनं, म्हणजे राष्ट्रवादीकडनं, अर्थ विभागाकडनं तुमच्या पक्षाच्या नेत्यांना निधी मिळत नाही. ही तक्रार मधल्या जी बैठक घेतली त्या बैठकीत झाली. प्रश्न असा आहे, मागच्या वेळेला जो भाग होता तो अत्यंत वेगळा होता. कारण त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, तो पार्ट वेगळा होता. त्यात मी जास्त खोलात शिरणार नाही. मागच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. भरभरून निधी दिला त्यांनी, भरभरून, की लोकांना एवढा प्रचंड निधी मिळाला. त्याच्यामुळे आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे काय कोणाची चर्चा चालू आहे, निधी मिळत नाही किंवा काय नाही, हे सगळ्यांचंच म्हणणं आहे, एकाच कोणाचा अशातला भाग नाही. पण त्याला कारण आहे की ज्या वेळेला लाडक्या बहिणींचा आम्ही निधी द्यायला सुरुवात केली, त्याच्यामुळे आमचा विकास कामाचा हा मोठा निधी तिकडं वळवला गेला. त्याच्यामुळे त्या निधीची थोडीशी कमतरता आहे, ह्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्यामध्ये आम्ही कोण नाराज आहोत अशातला भाग नाही. नाराज आम्ही कधी होऊ, जर आम्हाला निधी नाही मिळत आणि त्यांच्या लोकांना देत आहेत तर आम्ही नाराज होऊ. पण बऱ्याच अशा तक्रारी झाल्यात ना की राष्ट्रवादीच्या नाही, पण त्या तपासायला लागतील. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी सांगतो, म्हणजे ही माझी माहिती, तुम्ही बोलायची ऑन रेकॉर्ड बोला की नका. आता मधल्या काळात एक मीटिंग घेतली एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या आमदारांची, मंत्र्यांची. त्या बैठकीत ही तक्रारीचा सूर होता की आम्हाला निधी मिळत नाही. त्या बैठकीला मी नव्हतो. त्यावेळेला मी, मुख्यमंत्री आणि अजितदादा आम्ही एकाच चार्टर प्लॅननी ह्याला गेलो होतो पुण्याला. तिथं आमचे शिवराज सिंग चौहान आमच्या खात्याचे मंत्री आले होते आणि तिथं आमच्या मीटिंग म्हणजे कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमात मी होतो. मी त्यावेळेला नव्हतो, पण मला ते कळलं, माहिती पडलं. त्यानंतर मी पण स्टेटमेंट दिली की ज्या वेळेला आपल्याला हे सगळं सांभाळायचं आहे तेव्हा थोडं पाठीपुढं पण सरकायला लागेल. मी मगाशी एका शब्दात सांगितलं की एका पक्षाला दिलं आणि दुसऱ्या पक्षाला जर मिळाला नाही तर ते तक्रार करणं आमचे योग्य आहे. ते आम्हाला चौकशी करायची आहे की नक्की असं काय झालेलं आहे का. नाहीतर आम्ही बोलताना झटकन काही बोलून जाऊ,
परंतु ते जर तसं नसल तर मग परत शब्द मागे घेण्यापेक्षा अगोदर आम्ही खात्री करू तुम्हाला, तर मगही सांगितल्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे खात्रीप्रमाणे मग नंतर आम्ही तुम्हाला सांगू की वस्तुस्थिती काय, की बाबा एनसीबीच्या लोकांना मिळाला, आम्हाला नाही मिळाला आणि बीजेपीला नाही मिळाला. हे जेव्हा पक्षात अशी तक्रार आहे तुमच्याशी काय आमदार बोलत, तुम्ही आता मंत्री आहात, तुमच्याकडे आमदार भेटत आमदार असेल. बिमदार असं काय बोलते तर कारण आहे, कारण आम्हीच लोकांनी त्यावेळेला सांगितलं की ह्या वेळेला थोडं निधीचं कमतरता असल्यामुळे जरा थांबा. आता आपल्याला जे आता पावसाळी अधिवेशन होईल त्या पावसाळी अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी बजेटमध्ये काय आम्हाला देणार आहेत त्यावर ठरलेलं आहे. कारण निवडणूक येऊन 5 महिने झालेले आहेत. तुमच्याशी तक्रार नाही की अजित पवारांकडून निधी नाही, आमच्याशी तक्रार नाही आहे. बघा, मी सांगतो, मागे संजय शिरसाट आहेत तुमचे सहकारी, त्यांच्या खात्याचा निधी जो आहे समाज कल्याणचा तो लाडकी बहीणकडे वळवला, अशी एक मधल्या काळात तक्रार होती काय त्यामध्ये. आहे, ज्या वेळेला लाडक्या बहिणींचे पैसे देणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, ते पैसे थांबू शकत नाहीत. त्याच्यामुळे काही विकास कामांचे पैसे जर थांबवले तर त्यामध्ये काय एवढी मोठी अडचण होत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की बाबा एखाद्या रस्ता आहे तो जर ह्या वर्षी नाही झाला तर काय त्याच्यात फरक पडणारे अशातला भाग नाही आहे. एखादा सामाजिक सभागृह असेल किंवा काय ते समजा आजचं पुढच्या वर्षी करू म्हणून तो थांबून, पण एखाद्या लाडक्या बहिणींचे पैसेच गेले नाहीत तर विरोधक टपलेले आहेत, बघा यांची अवस्था काय आहे ते. म्हणून आम्ही पण सगळ्यांनी ते सांभाळून घेणं गरजेचं आहे आणि आम्ही ते घेतोय. ठीक आहे, आता हा झाला मुद्दा दोन्ही पक्षांचा. तुमचं 2 पक्षांचं सरकार व्यवस्थित चालू होतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, अजित पवार आले. तुम्हाला वाटतं की अजित पवार आल्याने थोडासा एक बॅलन्स बिघडला, तुमचा थोडासा से कमी झाला, तुमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली, असं तुम्हाला वाटतं का? असं काय नाही. आता काय आहे, मी बोला सांगतो, बरं, असं तुम्ही राजकारणामध्ये एकदम सांगतो, राजकारणामध्ये आणि खेळामध्ये हां. कधी काय घडेल कोण सांगू शकत नाही. ते तर आम्ही बघितलं. आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आता कसं आहे, 2 भाव होतो, 3रा भाव जॉईन झाला आणि मग त्यातली 1 भाकरी होती, ते 3 भाग करावे लागले. हा प्रश्न बरोबर आहे, पण ते राजकीय दृष्ट्या कोणासाठी हा केलेला डाव होता आणि तो झालेला आहे. कारण पुढची येणारी केंद्रातली सत्ता, त्या सत्तेसाठी हे आम्हाला एकत्र सगळ्यांना व्हावं लागलं होतं. हा त्यातला पण त्याची किंमत तुम्हाला जास्त चुकवावी लागते. बघा, म्हणजे भाकरींचा वाटा सगळीकडे ठीक झाला, रायगडमध्ये जरा भाकरीचा नाही, ठीक आहे, वाटाच ठीक होईना आहे. व्यवस्थित, असं वाटतं. हे बघा, जरी काही घडामोडी झाल्या तरी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेलो आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यातून आम्ही काम करतोय. आणि देवेंद्रजींसारखे, अजितदादांसारखे हे तिन्ही मंडळी एकत्र आहेत, त्रिदेव. त्यामुळे आम्ही त्याची काळजी करत नाही. बघा, सत्ता असो अगर नसो, तुमची काम करण्याची जर धमक असेल तर तुम्हाला काय अडचण येत नाही. 2.5 वर्षासाठी त्यावेळेला आम्ही थांबलो, आम्हाला काय कमी पडलं काय? शिंदे साहेबांनी आम्हाला भरभरून दिलं, भरभरून. त्याच्या जीवावरती तर आम्ही वाढीव मताने निवडून आलो ना. आणखीन एवढ्या सीट आल्या, परत सत्ता आली, हे आम्ही आठवण ठेवणं पण गरजेचं आहे. पण स्वाभिमान हा कधी ढळता कामा नये. आम्ही स्वाभिमानाने चालणारे मंडळी आहोत. जर आम्ही प्रामाणिकपणे जर तुमचं काम केलं असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे आमच्याशी राहणं गरजेचं आहे. हे पालकमंत्रीपद, मंत्रीपद किंवा हे आज आहे आणि उद्या नाही, असं नाही की कायमचं कोणाच्या डोक्यावर लिहिलेलं नाही आहे. पण ज्यांनी समजदारपणे करायला पाहिजे ते समजून चालायला पाहिजे. तुम्ही जर 1 पाऊल पुढं आलात तर आम्ही 2 पावलं पुढे येऊ शकतो, ही आमची पद्धत आहे. आणि म्हणूनच आम्हाला शिंदे साहेबांनी हे मंत्रीपद आत्ताच्या याच्यामध्ये का दिलं त्यांना कल्पना होती. थोडक्यात याचा सार काढता तुमचा प्रॉब्लेम राष्ट्रवादीशी नाही, तुमचा प्रॉब्लेम सुनील तटकरेंशी आहे, असा अर्थ काढू का? अर्थातच राष्ट्रवादीचा बाकीचाच आमचा काय प्रश्न आलाय? आम्हाला इतर ह्याच्यात कुठं आम्ही ढवळाढवळ केले का, करतो का? मग तिकडे शेखर निकम आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलतो का? वरती पुण्याला त्यांचे आमदार आहेत, इतर काय ठिकाणी आमदार आहेत, आम्ही कधी काय बोलतो का? तुम्ही लक्षात ठेवा ना. मग हे जर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष काय आहेत त्यांच्या पक्षाचे, एवढं सगळं आहे, आज त्यांना ते ऑइल कंपनीचं अध्यक्षपद दिलेलं आहे, त्याचे ते पैसे हे CSR फंड वापरत आहेत. थोडा तर विचार करा की आपण कोणामुळे खासदार झालोय, हे ते जर जाणीव ठेवा. जर मगाशी सांगितलं, रविशेठ पाटील असतील, महेंद्र शेठ असतील, मी असेल, योगेश असेल, आम्ही थोडी जरी अशी वाकडेमान केली असती तरी पण यांचा टांगा पलटी होता. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, सत्य आहे, ह्यात चुकीचं काय नाही. आणि ह्याच्यासाठी आम्ही सांगितलं ना, जर आमची चूक असेल आम्ही 10 वेळेला नमस्कार करू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही, हा आमचा सवाल आहे.